खासदार विशाल पाटील कधी काय करतील याचा नेम नाही। नदीत जास्त होड्या झाल्या की शहाण्याने काठ कधी सोडू नये। आमच्यातले अनेक जण तिकडे गेले। जयंत पाटील यांचा विशाल पाटील यांना टोमणा। काँग्रेसची वाटचाल हा ओबीसी समाजावरील अन्यायाचा इतिहास। काँग्रेसचे ओबीसी प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू। महाविकास आघाडी मंडळ आता मराठ्यांनंतर ओबीसींना भडकवण्याचा प्रयत्न करत आहे। केशव उपाध्ये यांची टीका। रोहित पवार राजकीय संन्यास घ्या, मंत्री बावनकुळेंचा रोहित पवारांना सल्ला। कोणत्या कंपनीला 90 कोटींचा दंड माफ सिद्ध करा, मंत्री बावनकुळेंचं रोहित पवारांना आव्हान। चंद्रपुरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत भाजपमधील कलह समोर। मंडपावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात संघर्ष। छत्रपती संभाजीनगर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज जाहीर सभा आणि शिवसेनेचा मेळावा। उपमुख्यमंत्री मंत्री संजय शिरसाट यांच्यासह विकास कामांची आढावा बैठक घेणार। छत्रपती संभाजीनगरात राष्ट्रवादीला धक्का। माजी आमदार कैलास पाटील शिवसेनेत प्रवेश करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। ओबीसी संघटनांची आज मुंबईत महत्त्वाची बैठक। दुपारी 3 वाजता वायदी चव्हाण सेंटरला बैठक। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा। मंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना दमबाजी योग्य नाही। मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धमक्या देऊन बेकायदेशीर कामे पुढे रेटणं बंद केलं पाहिजे। केंद्रीय गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी। अजित पवारांच्या त्या व्हायरल व्हिडिओवरून सामनातून टीका। शिवसेनेच्या खासदारांची आज दिल्लीत खलबतं। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात बैठक। श्रीकांत शिंदेंनी खासदारांना धाडला निरोप। उपराष्ट्रपती पदाची उद्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीच्या खासदारांची महत्त्वाची बैठक। बैठकीत खासदारांचं मॉक पोल घेण्यात येणार। चौथी नापास खुळखुळ्याला पाठिंबा दिला। हाकेंची जरांगेंवर जहरी टीका। मतं घेऊन ओबीसींचं आरक्षण संपवलं। मतं मागायला आलात तर दांडके काढू, हाकेंचा राजकारण्यांना सज्जड दम। बीडमध्ये कराडचं कौतुक काही थांबेना। वाल्मिक अण्णा अंगार हे बाकी सब अंगार हे। बीडच्या मांजरसुंबा चौकात कराडच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी। लक्ष्मण हाकेंना जास्त महत्त्व देऊ नका। इंदापुरात मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। काही लोकांकडून समाजात भांडणं लावण्याचा प्रयत्न। मंत्री दत्तात्रय भरणेंचा हाकेंना टोमणा। मराठा समाजासाठी काढलेला GR ओबीसींवर घाला घालणारा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मराठ्यांच्या मागण्यांसाठी काढलेल्या GRवर प्रतिक्रिया। जलपर्यटनाच्या आराखड्याची माहिती दिली जात नाही। राज्याच्या मुख्य सचिवांविरोधात हक्कभंग आणणार। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य। केंद्राने आधीच मराठ्यांना EWS मधून आरक्षण दिलंय सरसकट या शब्दाला सरकारचा आक्षेप। मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया। ओबीसी नेते मंगेश ससानेंकडून विश्वास पाटलांचा निषेध। मला कुणबी दाखला मिळाला नाही म्हणून मला कमी बुद्धी असलेल्यांच्या खाली काम करावं लागेल, असं वक्तव्य विश्वास पाटलांनी केलं। विश्वास पाटलांच्या वक्तव्याचा ससानेंकडून निषेध। बीडमध्ये धनगर समाजाच्या समन्वयकांची बैठक। धनगरांना ST मधून आरक्षण द्या, धनगर समाजाची सरकारकडे मागणी। सर्वांना मान्य असणाऱ्या GRला विरोध का? भुजबळांना माहित नव्हतं का? सरकारकडून आगीत तेल ओतण्याचं काम। रोहित पवारांचा हल्लाबोल। 2 भावांची दशा झालीये, त्यांना दिशा मिळावी। प्रवीण दरेकरांचा ठाकरे बंधूंना टोमणा। ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, सचिन खरात यांची मागणी। 17 सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र प्रक्रिया सुरू करा, अन्यथा मला मोठा निर्णय घ्यावा लागेल। मनोज जरांगेंची सरकारला विनंती।
मराठवाडा 100% आरक्षणात जाणार, मराठा बांधवांनी थोडा संयम बाळगावा, मराठ्यांनी चिंता करू नये, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्या, हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी न केल्यास दसरा मेळाव्यादरम्यान मोठा निर्णय घेणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. धाराशिवच्या चिंचोली गावात 50 कुणबी नोंदी आढळल्या, 50 पैकी केवळ 5 जणांनाच मिळालं कुणबी प्रमाणपत्र. भाषांतराच्या चुकांमुळे केवळ 5 जणांनाच हे प्रमाणपत्र मिळालं, आम्हाला न्याय द्या, चिंचोलीच्या ग्रामस्थांची मागणी. मराठा आंदोलकांवरील खटल्यांवर सरकारची संथगती, 826 पैकी फक्त 86 गुन्हे मागे घेतले, आतापर्यंत 311 गुन्हे मागे घेण्याची समित्यांची शिफारस, सप्टेंबर अखेरपर्यंत खटले मागे घेण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्याचा सरकारचा दावा. मुंबईतील 27 औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयांची मान्यता धोक्यात, तंत्रशिक्षण संचालनालयाची यादी जाहीर, औषध निर्माण शास्त्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रमात आवश्यक सुविधांचा अभाव उघड. रत्नागिरीत विसर्जन मिरवणुकीत मंत्री उदय सामंत देखील सहभागी, उदय सामंतांनी मिरवणुकीत ढोल वाजवला. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीच्या कामाला वेग, पालघरच्या डहाणूजवळ तब्बल 40 मीटर लांबीचा आणि 970 मेट्रिक टन वजनाचा गर्डर ठेवण्यात आला. महाराष्ट्रात 103 किलोमीटरच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तब्बल 2575 गर्डर बसवले जाणार. गणेशोत्सवात कोकणवासियांची एसटीला पसंती, रत्नागिरीतून 2139 बस कोकणवासियांना घेऊन मुंबईत पोहोचल्या. नागपुरात ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात उद्या बैठक, ओबीसी कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेत बैठक. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्यासह इतर ओबीसी नेते उपस्थित राहणार. तर मराठा आरक्षणाच्या लढ्यात 6 दिवसात 3 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची मदत सुपूर्द. मराठा समन्वयक महेश डोंगरे यांच्या हस्ते हे धनादेश देण्यात आले. बारामतीत कर्नलवाडी इथे सेवानिवृत्त सैनिकाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. 16 वर्षांची सेवा करून सैनिक हवालदार किसन भोसले घरी परतले, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केला सन्मान. चंद्रपुरात कोरपना इथे महसूल कार्यालय स्थापन करण्यासाठी तहसीलदारांकडून अभिप्राय सादर, कोरपना आणि जीवती तहसीलदारांनी 22 विवरणाची माहिती सादर केली. चंद्रपुरातील चिमूर नगर परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, 10 प्रभागांतून निवडणार 20 नगरसेवक, तर नगराध्यक्ष थेट मतदारांमधून निवडणार. नागपूर महापालिकेच्या प्रभाग रचनेवर 115 आक्षेप दाखल, या आक्षेपावर 9 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार. काँग्रेससह भाजपचे माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला. तर अमरावतीत मोझरी गावात भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद नाही, जिल्हा प्रशासनाची माहिती. काल मोझरीत 2 भूकंप सदृश्य 2 धक्के बसले. नागरिकांना घाबरून न जाण्याचं आमदार राजेश वानखडे यांनी आवाहन केलं. लालबागच्या राजाचं तब्बल 33 तासांनंतर विसर्जन, चौपाटीवर 13 तास बाप्पाचं विसर्जन रखडलं. राजाच्या विसर्जनासाठी यंदा पहिल्यांदाच आणलेल्या अत्याधुनिक तराफाचं गणित मात्र चुकलं. नागपुरात एकूण 1,61,524 गणेश मूर्तींचं कृत्रिम तलावात विसर्जन, यामध्ये 9,456 पीओपी मूर्तींचा समावेश. पालिकेनं 419 जलकुंडाची व्यवस्था केली होती. 11 दिवसात 201.41 टन निर्माल्य देखील गोळा झाले. गणेशोत्सवानंतर पालिकेकडून जवळपास 1,982 मेट्रिक टन पीओपी संकलित, शास्त्रोक्त पद्धतीनं पीओपीचा पुनर्वापर करण्यात येणार. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेनं कंबर कसली. खंडग्रास चंद्रग्रहण काळात अंबाबाई मंदिरात जलाभिषेक, आज नेहमीप्रमाणे अंबाबाई मंदिरात पूजा आरती दिनक्रम चालणार.
तुळजापुरात अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती यांनी घेतलं सहकुटुंब तुळजाभवानी देवीचं दर्शन। यावेळी मंगल समितीच्या वतीनं सत्कार देखील करण्यात आला। इंजिनिअरिंगसाठी 1,41,000 विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश। सर्वाधिक पसंती कम्प्युटर आणि त्या संदर्भातील अभ्यासक्रमांना। अजूनही 60,000 प्रवेशाच्या जागा रिक्त। सोनं चांदीमध्ये तुफान तेजी। दिवाळीपर्यंत सोनं 1.25 लाख तर चांदी 1.5 लाखांवर जाण्याची शक्यता। सातपाटी शिरगाव समुद्र किनाऱ्यावर 3 कंटेनर आढळले। पालघर पोलिसांसह तटरक्षक दल घटनास्थळी। दुर्घटनाग्रस्त जहाजातून कंटेनर वाहून आल्याचा अंदाज। मच्छीमारांच्या बोटींसाठी कंटेनर धोकादायक। राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सभेत सभासद भिडले। संचालक मंडळाला प्रश्न विचारताना सभासदांमध्ये राडा। प्रश्न विचारताच सभासदाने डोक्यात माईकच मारला। बीडच्या भोगलवाडी इथे ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार। व्यासपीठावरील बॅनरवर लोकनेते गोपीनाथ मुंडेंसह मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांचे फोटो झळकले। बीडच्या मांजरसुंबा इथे मराठा बांधव ओबीसी बांधव आमने सामने। प्रचंड घोषणाबाजी, काही काळ तणावाचं वातावरण। नांदेडमध्ये 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी हिंदकी चाकर कार्यक्रम होणार। कार्यक्रमात 4 ते 5 समाज बांधवांचा एकत्र मेळावा। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत मेळावा पार। कार्यक्रमाला पंतप्रधान, मुख्यमंत्री उपस्थित राहणार। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळावं या मागणीकरता बंजारा समाज आक्रमक। जालन्यात बंजारा समाजाची महत्त्वाची बैठक पार। बंजारा समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर 8 दिवसात मोर्चा काढणार। हैदराबाद गॅझेटप्रमाणे आम्ही पण आदिवासी, आमच्यासाठी ही हैदराबाद गॅझेट लागू करा। बंजारा समाजाचा एल्गार। तर परभणीत जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात 10 सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात येणार। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची परभणीत बैठक पार। बुलढाणा शहरातील मध्यवर्ती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ बीएसएनएल टॉवरवर एक व्यक्ती चढल्यानं खळबळ। व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न। गणेशोत्सवात पुणे मेट्रोला विक्रमी उत्पन्न। सुमारे 5 कोटींचं उत्पन्न। 10 दिवसात 35 लाख पुणेकरांचा मेट्रोने प्रवास। केवळ विसर्जनाच्या दिवशी 6 लाख पुणेकरांनी केला मेट्रोने प्रवास। तर कोकण रेल्वेवरील दिवा सावंतवाडी पॅसेंजरला पेण स्थानकात थांबा। खासदार धैर्यशील पाटील यांच्या प्रयत्नांना यश। प्रवाशांना मोठा लाभ होणार। दसरा दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष ट्रेन। लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम उत्तर दरम्यान 20 विशेष साप्ताहिक फेऱ्या। दसरा आणि दिवाळी दरम्यान कोकण आणि केरळला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा लाभ होणार। मुंबईला मिळणार 18 डब्यांची एसी लोकल। 2856 वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांच्या खरेदी आणि देखभालीसाठी ई-निविदा जाहीर। भिवपुरी आणि वाणगाव स्थानकांवर अत्याधुनिक देखभाल दुरुस्ती आगारं विकसित केली जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।